रामकृष्ण हरी. नमस्कार. मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 18 ऑगस्ट 2026. सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल जर आपण अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबल्यास आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. मित्रांनो, आज मी आपल्याशी अतिशय गंभीर आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे. अभिजित दिपके या तरुणाने विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्लीत केलं. त्याचा एक विषय मात्र महत्वाचा झाला. बाकी काय राजकीय घडामोडी व्हायचे ते होतील जातील. पण एक गोष्ट मात्र महत्वाची घडली, की शिक्षण हा विषय देशाच्या ऐरणीवर आला, चर्चेत आला. गावोगावी, शहरात, प्रत्येक राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षणाबद्दलची चर्चा होऊ लागली. शिक्षणातल्या परीक्षांच्या बद्दल चर्चा होऊ लागली आणि शिकून बेरोजगारी वाढली, त्या बेरोजगारीवर सुद्धा चर्चा होऊ लागली. शिक्षण आणि बेरोजगारीवर चर्चा सुरू झाली, व्यापक पातळीवर चर्चा सुरू झाली. जे कधी विचार करत नव्हते ते विचार करू लागले आणि माहितीची सुद्धा आदान प्रदान झाली. हा त्या जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा एक मोठा फायदा झालेला आहे. आता नव्याने अभिजित दिपके यांनी एक आंदोलन सुरू केलंय, स्कूल ठीक करो अभियान. स्कूल ठीक करो अभियान जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी आज एक ठिकाणी अभिजित दिपकेंनी कुठेतरी एका शाळेत भेट दिली आणि त्या शाळेतला मुख्याध्यापक चक्क दारू पिऊन होता. ते त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास आलं आणि मग शिक्षणाधिकाऱ्यांना जाग आली आणि त्या मुख्याध्यापकांना तात्काळ बडतर्फ केलं, निलंबित केलं. असो, पण स्कूल ठीक करो अभियान हे अतिशय फार महत्वाचं आहे. जसं ग्रामसभा गावोगावच्या संसद, जे मिनी संसद म्हणतो, त्या गावामध्ये ग्राम शिक्षण समित्या असतात, पण ह्या कागदावर असतात फक्त. गावच्या ग्रामसभा सुद्धा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात. कुठेही ग्रामसभा आपवत काही ठिकाणी सोडून देऊ आपण, परंतु 90-95% ठिकाणी ग्रामसभा ह्या केवळ कागदोपत्री दाखवल्या जातात. गावची ग्राम शिक्षण समिती जी असते ती नावाला असते, कागदोपत्री असते. मीटिंग कागदोपत्री दाखवली जाते, सदस्य सह्या करून निघून जातात. मुख्याध्यापक त्याचा सचिव असतो. शाळा ज्या सरकारी आहेत त्या बंद पडतात. हजारो शाळा देशात आणि राज्यात सुद्धा आपल्या बंद पडतात. माझ्या सुद्धा स्वतःच्या शिंदेवाडी गावातली 1ली ते 4थी पर्यंतची शाळा, जी 1956 साली सुरू झालेली होती, मी ज्या शाळेत शिकलो, माझे कुटुंबीय शिकले किंवा आमची मागची पुढची पिढी शिकली, ती जिल्हा परिषदेची शाळा माझ्या शिंदेवाडी गावातली जवळपास 5 वर्षापूर्वी बंद पडलेली आहे. आता मुलांना 2 किलोमीटर लांब जावं लागते. का? तर पटसंख्या. सरकारी शाळेतली पटसंख्या कमी होऊ लागलेली आहे, मराठी शाळेतली पटसंख्या कमी होऊ लागलेली आहे. याचं कारण इंग्लिश मिडियमच्या शाळा गावोगावी सुरू झाल्या आणि जवळ नसेल तर बस ज्या आहेत, स्कूल बस, ह्या गावोगावी फिरतात. 10-10, 20-20 किलोमीटर परिसरामध्ये फिरतात. मुलांना गोळा केलं जातं. स्कूल बस मधून मुलं इंग्लिश मिडियमला पाठवली जातात, कॉन्व्हेंटला पाठवली जातात, सीबीएसई बोर्डाच्या शाळेत पाठवले जातात. पण सरकारी शाळाकडे दुर्लक्ष केलं. पहिलीपासून इंग्रजी हा एक धडाकेबाज निर्णय काही वर्षापूर्वी रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना त्यांनी घेतला होता. पहिलीपासून शिक्षणाच्या मुद्द्याला काहींनी विरोधही करून झाला त्या काळात. पहिलीपासून शिक्षण जे मिळायचं त्याच्यात इंग्रजी हा विषय बंधनकारक केला गेला होता, पण तो होत नाही. सरकारी शाळांची दुरावस्था आहे, कारण केंद्र सरकारने, राज्य सरकारने गेल्या 10 वर्षापूर्वी शिक्षणामध्ये जे 4.5% पर्यंत बजेट होतं, आर्थिक मध्ये तरतूद होती बजेटमध्ये, ती आता 2.5% आणली, खाली आणले. म्हणजे नव्याने शिक्षक भरती नाही. अनेक माध्यमिक शाळांच्या मध्ये किंवा उच्च माध्यमिक शाळांच्या मध्ये नव्याने शिक्षक भरतीच होत नाही. नवीन तुकड्यांना मान्यता नाही, अनुदान नाही, असे अनेक प्रश्न आहेत. माध्यमिक स्तरावरचे आहेत, उच्च माध्यमिक स्तरावरचे आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या 1 ते 4थी पर्यंत किंवा 1 ते 7वी पर्यंत शाळा आहेत, सरकारी शाळा महानगरपालिकेच्या असतील, तिथली दुरावस्था मात्र कमी व्हायला तयार नाही. राजकारणी लोक त्याच्याकडे लक्षही देत नाहीत. कारण राजकारणी लोक निवडून जातात कारण मतदारांनी पैसे घेतलेले असतात. राजकारण्यांच्यावर नैतिक दबावच नाही मतदारांचा. मग ते आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, जिल्हा परिषद सदस्य असो किंवा सरपंच असो, हे निवडणुकीमध्ये प्रचंड भरमसाठ पैसे निवडून देतात, पैसे वाटतात आणि निवडून येतात. त्यामुळं मतदारांना नैतिक अधिकारच राहिलेला नसतो त्यांना काही जाब विचारण्याचा. जर गावच्या ग्रामसभेमध्ये नागरिक ग्रामसभेला जाणारच नसतील तर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याला किंवा ग्रामसेवकाला भीती कसली? कारण ग्रामसभाच भरत नाही. ग्रामसभेमध्ये शिक्षणाची चर्चा व्हायला पाहिजे, गावच्या जमा खर्चाची चर्चा व्हायला पाहिजे, विकास कामांचं ऑडिट व्हायला पाहिजे. असे अनेक विषय ग्रामसभेला सगळे अधिकार दिलेले आहेत, पण ते होत नाही. सरकारी शाळांच्यावर, जिल्हा परिषदेच्या शाळांच्यावर झेडपी सदस्य लक्ष देत नाहीत.
महानगरपालिकेच्या शाळावर नगरसेवक लक्ष देत नाहीत, आमदार खासदार लक्ष देत नाहीत. कारण का? तर पैसे देऊन निवडून अपवाद सोडून देऊ लोकप्रतिनिधी. काही मी सरसकट बोलत नाही, कुठल्याही गोष्टीला अपवाद असतोच, तसे अपवाद लोकप्रतिनिधी सोडून देऊ. परंतु मॅक्झिमम 80 ते 90% लोकप्रतिनिधी, मग ते पंचायतीच्या पातळीवरचे असतो, स्थानिक स्वराज्य संस्थांचे किंवा आमदार खासदार असोत, हे पैसे देऊन निवडून येतात, मतदारांना मिंध करतात, म्हणून त्यांना प्रश्न विचारणारं कुणीच नसतं. आणि म्हणून सरकारी शाळांची वाट लागलेली. अक्षरशः सरकारी शाळांची पटसंख्या कमी व्हायला लागली, आणि पटसंख्या जशी जशी दरवर्षी कमी होईल तशा तशा सरकारी शाळा बंद करण्याचा सरकार निर्णय घेते. माझ्या शाळेतलं उदाहरण मी जसं शिंदेवाडीचं दिलं, मी एक संस्था चालवतो, हायस्कूल 10वी पर्यंत चालवतो. 8वी 9वी 10वीचे 3 वर्ग माझ्या हायस्कूलमध्ये आहेत. 8वीच्या मुलांना जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेतून 7वीतून शिकून येतात मुलं, तेव्हा त्या मुलांना 8वीच्या चक्क 5वीतलं शिकवावं लागतंय. 5वीत जो अभ्यास आहे तो 8वीत आल्यावर शिकवावा लागतोय, कारण जिल्हा परिषदेच्या 1 ते 7वी पर्यंत शाळेत शिकवलंच जात नाही, तिथं पुरेसे शिक्षक पण नाहीत. 80-80 हजार रुपये 8व्या 7व्या वेतन आयोगाचा पगार घेणारे शिक्षक गावात नियमाने मुक्कामी पाहिजेत. त्यांना त्याचा घरभाडे भत्ता मिळतो, पण कुठेही शिक्षक किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी त्या गावात मुख्यालयी कायद्यानुसार मुक्कामी असायला पाहिजेत, ते मुक्कामी नसतात. मी जेव्हा बालपणी जिल्हा परिषद शाळेत 40 वर्षापूर्वी शिकलो, तेव्हा आमच्या गावचे शिक्षक जिल्हा परिषदेचे गावात मुक्कामी असायचे, ते संध्याकाळची आमची शिकवणी घ्यायचे. आता काय झाले, MIDC सारखं झाले शिक्षकांचं. 10 ते 5 आपली ड्युटी, काही घेणं देणं नाही आपल्याला. नंतर तो शिक्षकच नसतो. मग त्या गावात ते राहायला नसतात, मग घरभाडे भत्ता कसा घेतात? ग्रामसेवक गावात राहिला नसतो, मग घरभाडे भत्ता कसा घेतो? तलाठी गावात राहिला असतो, मग घरभाडे भत्ता कसा घेतो? हा प्रश्न तालुक्याचे BDO कधी विचारणार आहेत का? सभापती कधी विचारणार आहेत का? जिल्हा परिषदेचे CO कधी लक्ष देणार आहेत का? सभापती लक्ष देणार आहेत का? ZPचे अध्यक्ष लक्ष देणार आहेत का याच्याकडे कधी? किंवा शहरामधले महानगरपालिकेचे महापौर किंवा आयुक्त, नगरसेवक कधी लक्ष देणार आहेत का? शिक्षण मंत्र्यांना वेळच नाही, कारण त्यांचा वेळ सगळा राजकारणात चाललाय. राजकारणामध्ये आपली खुर्ची टिकून ठेवण्यासाठी प्रत्येकाचा वेळ चाललेला असल्यामुळं गरिबांचं शिक्षण घेणं अवघड झालेलं आहे. गरिबांची मुलं गरीब शाळेत शिकतात, श्रीमंतांची मुलं श्रीमंत शाळेत शिकतात. आर्थिक विषमता जशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे, गरीब गरीब होत चाललाय आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, त्या आर्थिक विषमतेच्या पेक्षाही शैक्षणिक विषमता आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. आणि शैक्षणिक विषमता म्हणजे भावी नागरिकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय आपण. माझ्या गावामध्ये आज ZPच्या शाळेबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केलाय, तर गावकरी म्हणतात आपल्या गावची इज्जत गेली, आपल्या गावची शान गेली, शाळेच्या शिक्षकांच्या बद्दल, शाळेतल्या गुणवत्ता दर्जाबद्दल का बोलला, मुलं का बोलली, म्हणून आमच्या गावचे सरपंच, ग्रामपंचायत बॉडी अस्वस्थ झाली. जे बोलतायत त्यांच्यावर ते दबाव आणतायत, टीका करतायत. अरे गावची इज्जत कधी वाढते? जर गावची शाळा दर्जेदार असेल, गुणवत्ता असेल, ऍडमिशनला वेटिंगला मुलं थांबली असतील, तर गावची इज्जत वाढली. पण गावची शाळा जर कुचकामी असेल, गावातल्या मुलांचा शिक्षणाचा कुठलाच दर्जा नसेल, शाळात पुरेसे शिक्षक नसतील आणि मुलांना काहीच येत नसेल, तर गावचं नाव वाढलं नाही त्यांनी. कसली शान? गावात जर दारूधंदे असतील तर गावचं नाव खराब झालं. गावात जर अस्वच्छता असेल, हागणदारीयुक्त गाव असेल, तर गावाचं नाव खराब झालं. गावात मुलींना सुरक्षित वातावरण नसेल तर गावाचं नाव खराब झालं. पण गावाचं नाव गावचे प्रश्न मांडल्यामुळे खराब झाले, हा अजब शोध आता माझ्या गावात लागलेला आहे नव्यानेच, हिंगणगावमध्ये आमच्या. का? तर जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न मांडला, मुलांच्या शिक्षणाच्या दर्जाचा, गुणवत्तेचा प्रश्न मांडला. असो, अभिजित दिपकेने जे आंदोलन सुरू केले, स्कूल ठीक करो अभियान, हे प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या आपापल्या गावात चालवा. राजकारण बाजूला ठेवा, शिक्षणात राजकारण कुणी आणू नका. गावची गडबाजी गावात ठेवा, निवडणुकीचं राजकारण निवडणुकीत ठेवा, पण शिक्षणाच्या बाबतीत गावातल्या शिक्षणाचा दर्जा राहिला पाहिजे, गुणवत्ता राहिली पाहिजे, गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून स्कूल ठीक करो अभियान हे अभियान प्रत्येकाने आपापल्या गावात चालवावं, असं मी आवाहन करतो. मी सुद्धा ते सुरू केलेलं आहे. हे मी 25 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतोय ऑलरेडी. माझे अनेक वर्ष प्रयत्न चालू आहेत, पण नव्याने पुन्हा मी आता त्याच्यात आणखी लक्ष घातले. गावातल्या शिक्षणप्रेमी लोकांचं त्याच्यात मदत मिळेल अशी अपेक्षा ठेवतोय, कारण लोक भूमिका घ्यायला तयार नसतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, ज्ञानयोग, हा ज्ञानयोग आपण समजून घेतला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांनी शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. विद्येविना मती गेली, मतीविना वित्त गेले, इतके अविद्येने एका क्षुद्र झाले. हे जे काय महात्मा फुल्यांनी म्हटलं, विद्येला महत्व दिलंय. सावित्रीबाई फुलेंनी मुलींची शाळा सुरू करण्यासाठी हाल अपेष्टा सहन केला, अपमान सहन केला, त्रास सहन केला, दगड गोटे शेण गोळे खाल्ले. या सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत.
आज सुद्धा शाळकरी मुलांनी सुद्धा आता पुढे आलं पाहिजे ना आपल्या शाळेची दुरावस्था. व्हिडिओद्वारे अनेक मुलं येतात, गेले 15 दिवसात अनेक व्हिडिओ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शाळकरी मुलं, कुणी रस्त्याचं मांडते, कुणी शाळेचं मांडते, कुणी शिक्षकाचं मांडते, मांडले पाहिजेत. मुलांनी जर शाळेचे विषय मांडले तर ते अजून प्रभावीपणे पुढे जात आहेत. बघूयात स्कूल ठीक करू अभियान यशस्वी व्हावं, म्हणजे महाराष्ट्रातल्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल, सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारेल आणि सरकारला सुद्धा शिक्षणाची जबाबदारी कळेल. यासाठी स्कूल ठीक करू अभियान अभिजित दिपकेंनी सुरू केले. याला आपण सर्वांनी पाठिंबा देऊयात. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आपले जे काही मुद्दे असतील व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा.